मराठी बोलतो, मला हिंदी बोलत है। तो अभी जितने वक्ताओं ने बात की है बहुत खुशी हुई। सर्वप्रथम मैं सबका स्वागत करता हूँ। सर्वांचं मी ते स्वागत करतो। हे कार्यालय काँग्रेसचं आहे, कृपया असं समजा। आदरणीय डॉक्टर श्रुती म्हात्रेताई जे पनवेल जिल्ह्याच्या अध्यक्षिका, त्यांचं मी ते स्वागत करतो। महिला वर्ग खूप मोठ्या संख्येने आले, सर्वांचं स्वागत करतो। आणि आज आणि ते मेरी बॉस है, उसका नाम है नीता। तो नीता मैडम यहाँ आएंगे, तो उनका भी स्वागत करता हूँ। आणि हे जे एक ऑर्डर आहे, ये ऑफिस है, ये जो ऑल इंडिया कांग्रेस कमेटी का ऑर्डर बना है शेड्यूल कास्ट का, उसमें मेरा नाम 44 नंबर पर है। मैं अभी महाराष्ट्र का जो चेयरमैन है, प्रेसिडेंट है अनिरुद्ध वनकर, उससे बात किया। त्यांनी सांगितलं तुमचं नाव कन्फर्म आहे, कारण ते मोबाईल नंबर चुकला होता, तर त्यांनी कन्फर्म सांगितलं। तर मी स्वागत करतो। मी भाषण देणार नाही, कारण मला भाषण देणं फार आवडतं, पण देणार नाही। मी काँग्रेस सोबत आहे याची कारण अनेक जरी असले, तर महत्वाचं कारण सांगतो, अख्खी RSS जेलमध्ये टाकण्याकरता मी यांच्यासोबत। आणि भाजपचे सर्व नेते म्हणजे तो एक अमित शहा नाव होता, सॉरी नाव घेतलं, त्याला सुद्धा जेलमध्ये टाकण्याकरता मी काँग्रेसमध्ये आहे। आणि तुम्हाला सर्व अनुभव सांगत नाही, पण मॅडमला म्हणेल, श्रुती मॅडमला म्हणेल की मॅडम असा काही कार्यक्रम जर घेत राहील, यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल, तर जामटिंग वगैरे सर्व मी करेन, ठीक आहे। असं एक मुद्दा मी सांगेन माझ्या परीने आजचा, की इलेक्टोरल बॉन्ड 2018 मध्ये भाजपने आणला, बरोबर। 2018 मध्ये इलेक्टोरल बॉन्ड आला, आणि त्याच्यामध्ये जो अरुण जेटली त्यावेळेला जिवंत होता, तो म्हटला की वी विल मेंटेन ट्रान्सपरन्सी। एकच मुद्दा सांगा, सर्व नाही सांगा, वी विल मेंटेन ट्रान्सपरन्सी। आणि नंतर कायद्यामध्ये काय लिहिलं की कोणी कोणाला पैसे दिलेत कृपया विचारू नका, कायद्यामध्ये लिहिलं। ऍक्ट जो पास किया, जो एक्ट बनाया गया इलेक्ट्रोल बॉन्ड का एक्ट 2018 का बनाया गया, उसमें क्या लिखा कि किसने किसको डोनेशन दिया, किसको कितना मिला, ये मत बताइए। और फिर गलती से चुकून चंद्रचूडच्या ऑनरेबल सुप्रीम कोर्टचे जे जज होते, ते 5 जजेस होते, चंद्रचूडला मी शिवाय घालतोय, ते शिव्या नाही घालत मी, तर तो चुकून त्याच्यात होता। 202 पानाचा डिसिजन झाला, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोल बॉन्ड आर अनकॉन्स्टिट्युशनल असं डिक्लेअर झालं। आता अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर झालं, त्यातलं आतलं मी सांगत आहे की भाजपने कागदोपत्री वाईट जीटी आणि चेक मध्ये 1500 कोटी रुपये गोळा केले। हे झालं डेटा, पण माझ्या मताने ही जी मांडणी केली होती, म्हणजे मुनवर सर आणि रोटे सरांना माहिती, 1 लाख कोटीची कॅश भाजपने गोळा केली 2022 पर्यंत। आणि 1 लाख कोटीची कॅश, नंतर तुम्हाला मुद्दा मी काय सांगत आहे, 1 लाख कोटीची कॅश गोळा केली, आणि त्याचा मग भारतामध्ये सर्व त्यांनी यूज केलं त्याचा। तर इलेक्ट्रॉन बॉन्डवर, निर्मला सीतारामनवर FIR आपल्या इथे खारघर पोलीस स्टेशन करण्यात आला। ये खारघर का पुलिस स्टेशन है ना, उस पर करीबन 100-200 पन्ने का हम लोगों ने FIR किया कि इलेक्ट्रोल बॉन्ड में जिन्होंने पैसा दिए और जिन्होंने उसको लिए, इसका डिटेल्स पूरा बाहर आना चाहिए। तो हमने उस पर निर्मला सीतारामन और RBI के गवर्नर, SBI के गवर्नर, इस सब पर हमने ये एक पॉइंट मुझे बताना था। हे मला याकरता सांगत होतं की काँग्रेसमध्ये फक्त जिंदाबाद मुर्दाबाद करणारे विचारधारा नाही। ज्ञानेश कुमार गुप्ता का किसने किसने नाम सुना, सबने सुना है ना, कौन है ज्ञानेश कुमार गुप्ता, चीफ इलेक्शन कमिशनर, त्याच्यावर सुद्धा FIR आपण खारघर स्टेशनला केले, पोलीस स्टेशनला। त्याचं मी सर्व सांगत नाही, पण ताई
28 December 2023 आपको एड्रेस भेजा हो ना 28 दिसंबर 2023 को पार्लियामेंट में एक्ट बनाया, भाजपा ने एक्ट बनाया। उस एक्ट में ऐसा लिखा है, वाइड सेक्शन नंबर 7, in no civilian or criminal proceedings can be initiated against the chief commissioner of election commission and other commissioner. मराठी त्याचा अर्थ असा होतो की चीफ इलेक्शन कमिशनर आणि कमिशनर यांच्या विरुद्ध फौजदारी आणि गुन्हेगारीचा कुठलेही चौकशी होऊ शकत नाही. तर त्याच्याकरता आपण पुढे काम करू. असं आता इथे येऊया. मी मागच्या वेळेला बोललो होतो, एक रिपीट करेल की आदरणीय श्रुती म्हात्रे डॉक्टर इथे आपल्याला ज्या अध्यक्षिका पनवेलमध्ये मिळालेल्या आहेत व आपल्याला डॉक्टर विजय चव्हाण सर प्रोफेसर हे आपल्याला खारघरला प्रेसिडेंट म्हणून मिळालेले आहेत. तर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला अख्खं भाजपचं नेटवर्क नेस्तनाबूत करायचं. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. नेस्तनाबूत करायचं. मागच्या मिटिंगला ताईला म्हटलं होतं, श्रुती ताईला, की ताई मला चान्स द्या, मला जेलमध्ये जायचं आहे. एकीची इच्छा पूर्ण केली आहे. तुमच्या इच्छेसाठी पुढच्या महिन्यात नियोजन केलं. चालेल. तर मी ताईला म्हटलं होतं की बाबा मला जेलमध्ये जायचंय, कारण मला पोलीस पकडत नाही. ज्या काही पदावर होतो त्याच्यावर पोलीस पकडायला थोडी घाबरते. तर ते जेलमध्ये जायची इच्छा आहे. आता मुद्दा असा आहे की आईच्या नेतृत्वाखाली मागचा शब्द आला ते आमच्या इंदिरा गांधी आहेत, असं मी शब्द वापरला. कारण नेतृत्व आपल्याला स्ट्रॉंग पाहिजे. नेतृत्व कसं स्ट्रॉंग पाहिजे, विकत घेणार. मी त्या ऑफिसमध्ये बोललो होतो, सरांना फार आवडलं होतं. जर इथे जाऊन जर भाजपमध्ये प्रवेश केला तर गोळ्या घाल्या. मी तिथे बोललो होतो बरं तिकडच्या ऑफिसमध्ये. मग अनेक लोक येणंच कमी झालं. त्या मीटिंग में कहा था कि अगर कोई भाजपा मीटिंग में इस ऑफिस में आएगा और बीजेपी में गया तो उसका मैं बजट कर दूंगा. म्हणजे याचा अर्थ असा की आरएसएस ची विचारधारा. तर हे जे नेतृत्व आहे आणि हे जे सर आहेत डॉक्टर विजय चव्हाण सर आणि तुम्ही सर्व पदाधिकारी आप हे सर्व पदाधिकाऱ्यांकडे हे आपले सेनापती आहेत. ते सेनापती आहेत आणि सर्वात मोठे नेते आदरणीय राहुल गांधीजी आहेत. पण यांच्या नेतृत्वामध्ये नेटवर्क जर वाढलं नाही, म्हणजे एखादा कार्यक्रम घेतला तर 1 लाख लोक आता यायला पाहिजे आणि छोटासा कार्यक्रम घेतला तर तिथे 100 लोक तरी यायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणून आपण यांचं नेटवर्क वाढवूया. मला जे पद दिलं जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र दिलेलं, मी ह्याकरता सांगत आहे की मी पत्र आल्याबरोबर ईमेल पाठवला. राजेंद्र पाल गौतम जे एआयसी मध्ये चेअरमॅन आहेत त्यांना पत्र पाठवलं, व्हॉट शुड बी माय ड्युटी रिस्पॉन्सिबिलिटी अँड ज्युडिक्शन. मी महाराष्ट्र थोडी फिरणार. मला ज्युडिक्शन 2 जिल्हे द्या, मराठवाडा द्या, इतर जिल्हा तर म्हणजे मुंबई द्या, काही ते ज्युडिक्शन पाहिजे, ड्युटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी पाहिजे. तर जो जनरल सेक्रेटरी असतो ना तो यांची ताकद वाढवतो. त्यांचं जे काही विजन आहे यांचं प्रत्येकाचं विजन वेगळं असतं. माझं विजन तर मी तुम्हाला सांगितलं की मला आरएसएसला जेलमध्ये टाकायचं आहे. बरोबर आहे. हे माझं विजन झालं. पण जे अध्यक्ष सांगतात त्या अध्यक्षांचं सर्व करणारे आपल्याला ते जनरल सेक्रेटरी असतात. तर मला जे महाराष्ट्राचं पद दिलं आहे मी त्यांच्याकडून मागत आहे की मला पनवेलचा जिल्हा आणि अजून 1-2 जिल्हे दिले तर मला जवळपास फिरताय. आता अखेरचा मुद्दा, मी जरी शेड्यूल कास्ट मध्ये आहे म्हणजे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माणूस आहे. पण जो संविधान मानतो त्या सर्वांचे बाबासाहेब आंबेडकर. आता संविधान संकटात आहे ते तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे. आणि कोण त्याच्यावर तलवार से घाव आणि कुऱ्हाडी से घाव, कोण कुऱ्हाडी मार रहा है, कोण तलवार चला रहा है, हम सब लोग जानते. मला असं वाटतंय की आपण जे पनवेल डिस्ट्रिक्टचे आहोत, आपण महाराष्ट्रातही काँग्रेस मजबूत करूया. मला असं वाटतं आपलं जे काही नेटवर्क आहे. मी मगाशी ते साथी गेले वाटतं ते साथी त्यांना असं वाटतं, हा त्याचा मुद्दा आहे माझा की मी निवृत्त झालो, आय एम रिटायर्ड. मी रिटायर्ड झालो, मला काय काय येतं. पण मी बसल्या ठिकाणी भाजपाने आरएसएसशी युद्ध करू शकेल एवढी तयारी आम्हाला कर. बसल्या ठिकाणी हे तर बिचारे नेते आहेत, ते फिरत राहते. पण ज्येष्ठ आणि निवृत्त जो आहे ते बसल्या ठिकाणी आरएसएस आणि भाजपशी युद्ध करतील, पर्दाफाश करतील आणि त्यांचं जे काही करणार ते करणे फार आवश्यक आहे. तर मुद्दा असा आहे की आपण
डॉक्टर श्रुती म्हात्रेताई आणि डॉक्टर विजय चव्हाण आणि सर्व पदाधिकारी यांची ताकद वाढवूया. आणि चुकून जर कोणी म्हणत असेल तर त्यांचे नावं घेतलं जे इथला आमदार आहे, तर आमदाराचं हे अखेरची टर्म ठरावी एवढं काम करू. धन्यवाद. भाजपा ने की है, लेकिन अगर टेक्निकल बातों में उनको लोगों को बताएंगे तो शायद उनको समझ में नहीं आता है. तो आम्ही इझी लँग्वेज में साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घेऊन लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. आणि मला वाटतं ते खूप महत्वाचं काम आपल्या सगळ्यांकडे आलेलं आहे. मी देशमुख सरांना विनंती करतो थोडस क्या आप इस कार्यक्रम में आके आएंगे और इसकी जो है वो सक्सेसफुल बना दिया और उसके बाद में कार्यक्रम किया है. तो मैं ये वादा करता हूँ हमारे जवान सब में कि मैं कांग्रेस में काम करूँगा और ईमानदार से काम करूँगा और मेरा ये मिशन रहेगा नहीं नेटवर्क ज्यादा से ज्यादा बढ़ा और नेक्स्ट जो भी इलेक्शन आएगा उसमें कांग्रेस का एमएलए जीत के आएगा. अगदी मी म्हटलं ना की तरुणाला लाजेल असा त्यांचा उत्साह असतो. तर थँक्यू देशमुख सर, आपण सगळे सोबत आहोत. शशिकला सिंह मैडम, आप दो शब्द एक आपसे विनती करते हैं. आगे इतना बड़ा नहीं है, बड़े होते हैं. आज उपस्थित आपले अपना सबका लड़की डॉक्टर श्रुति मैडम और मेरा प्यारी सब महिला, मतलब पुरुष का बात का नाम देती हूँ, ठीक है, महिला से महिला अपना सब महिला लोग और इधर सब उपस्थित पुरुष मंडली. और मैं आज बहुत मुझे अच्छा लगता है कि मैं सीनियर लोग को बहुत खुशी से इंटरेस्ट है काम करने के लिए आगे बढ़ रहे हैं. हमारे नजदीक साहब तो सुबह आके उधर ऑफिस में बैठे शाम को रात को ताकि उतने मन नहीं आ रहे उसको कांग्रेस से इतना. हाँ, बोलने पर टेस्ट करते करते जा रहे क्या करके बोल के बोलो इतना खुशी उनका कांग्रेस में. सर अरविंद सर आप किधर गए? हाँ सब इधर. उस दिन आपको मैं ढूंढ रही थी. हाँ हाँ, हम लोग जेल में बैठा था, आप नहीं थे उधर. क्यों बोल रहे? आज बोल रहे आपको मैं जेल में जाने के रेडी करके है. अरे ऐसा- नहीं, सुन- आपको भी सुनना पड़ेगा. अगर आपने 10 वाक्य सुना है तो मैं मिनिमम 10 सुनाऊंगा. हाँ बोलो. नहीं, लेकिन हम लोग क्या क्या हम लोग सिर्फ मोड़ से गए थे और अपना क्या दीपा पंडित साहब का. उस दिन क्या हुआ, मैं छुट्टी मैडम इसका इच्छा पूरा करने था. ये बोल रहे थे उधर सबको उठाओ चलते सबको उठाने के लिए किस तरह आप लोग यहाँ से उठा करके हमको तो बाबा क्या है, चलो क्या बोल से निकल के. चलो मुझे भी बहुत इंटरेस्ट है इसमें, तो जेल में बैठने के जाने का चाय पीने का सब इंटरेस्ट है मुझे. भाषण में बहुत मैं पीछे हूँ, भाषण करके मैं कभी दिखाते नहीं हूँ. कभी भी हाँ मेरा काम और काम क्या होते हैं सर. नहीं कि पहले क्या रहते हैं पुलिस स्टेशन में मेरे को उठा के हमेशा मतलब हम लोग पहले नाम रहते उसमें जाके उधर क्या करते हैं बिस्किट और चाय पी लेते हैं, पी के आते हैं. हम लोग कहते हैं ये कानून हम लोग आजकल मैंने भी सब कुछ. इसलिए मुझे अच्छा लगा सर हमारे सीनियर की तरह ग्यारह सर तो उसको उठा देने का तो 2 मिनट अभी आपने 12 वाक्य बोले. 2 मिनट ऐसा है. एक, मैं जिस पोस्ट पर था जब नौकरी पे था तब पकड़ नहीं सकते थे. अब रिटायर्ड हो गया तो पुलिस पकड़ नहीं सकती. वो भी प्रॉब्लम है, कानून का प्रॉब्लम है. मैं इसलिए कहा हूं कि भाई मेरे समान जो हम रिटायर्ड लोग हैं और सीनियर लोग हैं, हम मौत और जेल से बहुत डर रहे हैं. हम लोग मौत से और जेल से डर रहे हैं. इसलिए मुझे लगता है कि मैं शुरुआत करूंगा तो हो सकता है कि हजारों लाखों जंतर मंतर वाला हम क्यों न करें. हम तो घर में बैठे हैं ना, तो वहां जंतर मंतर का क्या करना चाहिए. इसलिए मैं बोल रहा हूँ. सही बात है. और सुरेश पाटिल है, आपको भी बात सुन के बहुत खुश हो गया क्योंकि आज जिलाध्यक्ष अपना स्मृति मैडम है, लेकिन आप भी एक सीनियर करके इनको बोलने के बाद आपको चाहिए क्योंकि आप बोलना चाहिए चलो अध्यक्ष मैडम चलो छात्र करके जाएंगे, चलो करके इनको उठा के लेके जाने काम आपका है. आपको प्लानिंग करना. आप प्लानिंग करो सर. नहीं बोलते
त्या त्यांचं मनोगत व्यक्त करताय. प्रत्येकाने 1 to 1 केलं तर ते संपणार नाही. पूर्ण ऐकून घेऊ. क्योंकि देखिए कभी भी स्कूल जाता है तो एक गुरु करके रहते हैं. गुरु को तो सिखाएगा क्या? शिष्य को पता चलते हैं चल कुछ क्या काम करने का क्या नहीं काम करने का उनको पता चलते हैं. गुरु बोलने चाहिए ये काम करके दिखा सर आप मिटू नहीं कर मैं करके फिर हमें साथ में जाएगा. ये बोलने का गुरु का काम है. ये आज देश विषय को आपको ये सीनियर बैठा है ये आपका गुरु है. हम सब बैठे जाति सर आप भी गुरु है समझ मुझे नहीं बोला करके इधर सब लोग बैठा सीनियर लोग गुरु लोग है लेकिन हम लोग शिष्य जैसे इसलिए हमारे हम नायडू का मिल के देखिए अभी कौन जिलाध्यक्ष आते हैं जिलाध्यक्ष कौन आते हैं नहीं पता नहीं लेकिन आज आप लोग इतना लोग महिला लोग जमा हो गया मैं बहुत खुश हो गया. आगे भी एक को बोल के कांग्रेस कैंसिल करके बढ़ाने का काम आप लोगों का है. और आज भाई आज विनेश का कहने वो खुद आके बोला मुझे कांग्रेस में ज्वाइन करने का. हमारा पूरा फैमिली कांग्रेस वाले इसलिए मुझे कांग्रेस आने करके कपिल साहब को 1 महीने से पीछे बढ़ा था. एक हमारे 2-3 लड़के लोग है उनको लेने करके अच्छा गया तुमको मिला बात हो गया उनका. इसलिए ऐसे कोई भी ऐसा 3 साल लोग ऐसे 4 साल दिख रहे थे आए तो हमारे कांग्रेस बहुत बढ़ेगा और आगे बढ़ते रहेगा. आप साथ देगा ना. जय महाराष्ट्र जय काँग्रेस. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपला संवाद चाललेला आहे. आणि समोसा आणि हे खाता खाता आपण चर्चा करूया. तुम्ही सुरू करा काय हरकत नाही.